आउट ऑफ माय किचन. यू बी आउट ऑफ माय किचन आदित्य. जे पाहिजे ते थांब आता तुला ना काहीतरी वेगळेच मसाले देते. तुला चिकनचं चांगली वाटच लावते. पूनम आज काय स्पेशल? मी घरी चालले माझ्या. किती स्पेशल आहे. वाव मस्त. का चालले ते सांग. का चालले? इंडिया पाकिस्तान बघायला मॅच. अच्छा तू इंडिया पाकिस्तान मॅच म्हणून कोंबडी खातोय का? इथं मावशीला कामाला लावलं. एक भाजी करायची. इथं मला कोथिंबीरीच्या काड्या काढायला लावल्या. भाजी एक पण कुटाने किती जणांनी करायचे आणि खाणार तो एकटाच आहे ती सुद्धा. इथं माझं पेस्ट बनवायचं चालू आहे. आणि इकडं मावशी ज्यूस चालू आहे. उगाच 4-5 काढायसाठी मी काय कोथिंबीर आणली. कालच निवडून झाली. चालतं तेवढं. इथं करी ऑलमोस्ट तयार आहे. मावशीने काय केलं दाखवा. मिक्सर मध्ये यूज करायचे. कष्ट घ्यायचे नाही. असं भांड घ्यायचे. नाही भेटलं तर मला मग काय ऑर्गॅनिक काय सर काय म्हणतात काय बोल ऑरेंज ज्यूस. ते ऑरेंज छान नाही एवढं. तू ट्राय कर. सुकी आत्म्यासाठी. अरे किती छान बनवतोय पूनम. तू मला का बरं सपोर्ट करत नाही? काय छान बनवतोय. अरे स्वयंपाक अरे त्याला प्रिसिजन म्हणतात. प्रिसिजन. खातो ना रोज जेवण बनवतो ना आम्ही. अरे मग तुम्ही रोज बनवता. मी बनवतो का रोज? मी सांगते ना हे एवढंच पडलं पाहिजे. ते तेवढंच पडलं पाहिजे. बघ झालं पाहिजे. एवढी शिट्टी झाली पाहिजे. पळत पळत आले शिट्टी बंद खाली. माहिती का स्वतः सुखी आत्मा पण लोकांना करती दुखी आत्मा. शांत बस. एक तर माझ्या किचन मध्ये 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 करून सगळं धडपडत राहती लागत तर काय का सुखी आत्मा. अरे रे 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 रे. बरी ना काय पुढं काय चिकन टाकायचं ना. एवढाच गॅस पाहिजे. तेवढाच गॅस पाहिजे असं. आता पूनम मला पराठा करून देते ना. थँक्यू पूनिम्स. फायनल लुक बघू पूनम आता. तुला काय वाटतं का झालं? चिकन शिजायला पाहिजे ना. घे ना काढून. आय एम सो हॅपी. त्याने जसं सांगितलं सेम तसं झालंय. हा आहे फायनल रिझल्ट कष्टाचा. सुखी आत्मा. काय खाती? शेपूड बघा तिची. कैरी कस झाले? गरम आहे म्हणून खाता येत नाही पण ते काय शेपूड बघ. चिकन कसं झालंय सांग. तर आम्ही निघालेलो आहोत गावात थोडंसं सामान घेण्यासाठी आणि माझे काही ड्रेस टाकले होते स्टिच करायला ते घेण्यासाठी. ही आहे आमची सुंदर अशी राहुरी. हो माझे काही ड्रेस आहे ते स्टिच करून आलेत आणि मला कळत नाही मी सगळे एकाच पॅटर्नचे ड्रेस घेतले आहेत. सगळे बांधणी पॅटर्न. म्हणजे मला एखाद्या डोक्यात घुसलं का ते तसंच आवडायला लागतंय आणि हे किती सिमिलर झालेत.
जे मी स्पेशली कापड आणून डिझाईन करायला लावलेलं, एक तर तिने लेस हरवली. 350 रुपयाची लेस आणलेली मी आणि त्या बाईने हरवली आहे ती. आणि तिच्या चेहऱ्यावर 0 एक्सप्रेशन आहे की हरवल्याबद्दल. काय तिला गांभीर्यच नाही की तिने लेस हरवली आहे किंवा तिने ड्रेस कम्प्लीट केला. त्यानंतर आहे हा एक व्हाईट ड्रेस. सो मी हा स्पेशली व्हाईट ड्रेस महाशिवरात्रीसाठी स्टिच केला होता. पण आज यावेळेस मी ट्रॅव्हल करणार आहे. मला वाटलेलं छान महादेवाच्या मंदिरात जाऊयात व्हाईट ड्रेस घालून, त्याकरता मी शिवलाय. तर हा आहे माझा ड्रेस नंबर 1. व्हाईट कलरचा मस्त असा ड्रेस आहे. मला आवडला. ह्याची फिटिंग, गळा मी सिंपलच ठेवलाय, फक्त गळ्याला पायपिंग करून घेतली आहे. आणि ओढणी ह्याची किती सुंदर आहे, त्याच्यावर छान असं चिकनकारी वर्क आहे. मला आवडला आहे. फिटिंग पण व्यवस्थित शिवली आहे. पॅन्ट पण ह्याची स्ट्रेट फिट पॅन्ट शिवली. आणि मी ह्याच्यासाठी ह्या पद्धतीची लेस आणलेली मी. ती मला इथे स्लीव्जला लावायची होती पण तिने हरवले आहेत लेस त्यामुळे. सो हा आहे माझा व्हाईट ड्रेस. मला असं माझ्या कॉलेज डेजची फिलिंग येते. मी खूप कॉटनचे ड्रेस वगैरे तेव्हा यूज करायचे आणि सेम तीच फिलिंग येते मला. ह्या प्रिंटचे वगैरे असे मला तेव्हा आवडायचे. बऱ्याच दिवसानंतर मी असं ड्रेस घेतलाय आणि व्हाईट तर खूप दिवसानंतर घेतलाय. मला असं वाटतं घरात काम करते त्यामुळे सगळे व्हाईट पंजाबी ड्रेस जे असेल ते किचनमध्ये इकडे खराब होऊन जातात. त्यामुळे मी खूप कमी व्हाईट ड्रेस यूज करते. माझ्याकडे कलरफुल ड्रेस सुद्धा सगळे डाग पडलेले असतात. मी खूप घाणेरड्या पद्धतीने चहा बिस्किट जरी खाते तरी एखादा डाग पडतो माझ्या ह्याच्यावर. त्यामुळे मला खूप जपून असा वापरावा लागणार आहे हा व्हाईट ड्रेस. दुसरा ट्राय करते. तर हा आहे माझा ड्रेस नंबर 2. मला याच्या स्लीव्ज नाही आवडल्या. जरा एवढं तरी पाहिजे, काहीतरी आपल्या अर्धवट वाटतात पण ठीक आहे चलो. त्यातल्या त्यात गळ्यात घालायला ओके आहे. बोट नेक स्टिच केला मी ह्याचा, कारण की बऱ्याचदा असं होतं काही गडबडमध्ये की मी ओढणी घ्यायला विसरून जाते. आजकाल तसे टॉप आणि कुर्ती असं घालतो त्यामुळे ओढणीची खूप सवय कमी झाली. त्यामुळे मी बऱ्याचशा टॉपचं जेव्हा मी स्टिच करते तर बोट नेकच प्रेफर करते. आणि ह्या पद्धतीची लेस आहे ही लावून घेतली इथे ह्या बाजूला आणि खालच्या बाजूला सुद्धा इथे लावली. आणि ही सेम पॅन्ट घातली जी मी व्हाईट ड्रेसवर आधी घातलेली. ह्या पद्धतीचा हा एक ड्रेस आहे. आणि हे जे कापड आहे ही मी दोन्ही कापड माझ्या मामाच्या दुकानातून घेतलेले आहे. सो आपण आता ब्लॅक ड्रेस ट्राय करूयात. त्यानंतर सेम प्रिंटचा सेमच आहे सगळं आणि ह्याचाही बोट नेकच आहे. सेम लेसच तीच आहे, तीच लेस यूज केली आहे. आणि स्लीव्स थोडी लूज झाली, मे बी कॉटनचं आहे त्यामुळे धुतल्यावर टाईट होऊ शकतो म्हणून मी म्हणलेलं थोडंसं लूज ठेवा. आपण धुतल्यानंतर फिटिंग एकदा ट्राय करू. कळत नाही कसा दिसतोय, मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की हा टॉप कसा वाटतोय एक्झॅक्टली. आणि हा आहे लास्ट ड्रेस. आता ह्याच्या स्लीव्स बघा किती टाईट शिवल्या आहेत. म्हणजे आता हा पण प्युअर कॉटनचाच आहे तर धुतल्यानंतर हा जर आकसला तर केवढ्या टाईट होऊन जाणार आहेत मला स्लीव्स. सो ह्याचे टॉप आणि पॅन्ट जी आहे ब्राऊन कलरची आहे आणि ओढणीवरती हे असं ब्राऊन कलरचं प्रिंट आहे. ह्याला सुद्धा मी ही जी लेस आहे ही लावून घेतली. मला ह्या कलरची मिळाली नाही त्यामुळे ह्याचाही बऱ्यापैकी बोट नेकच आहे. मी आय गेस ह्याचा राऊंड नेक सांगितलेला, हो राऊंड नेक सांगितलेला पण बाईनं सगळेच बोट नेक करून टाकले मला असं वाटते. ठीक आहे चलो आता केले तर काय करणार. या पद्धतीचा आहे हा ड्रेस. हा पण मला तेवढा काही आवडत नाहीये. व्हाईटच एक आवडलाय. ही ओढणी खूपच वेगळी वाटते का ती असते का आजकाल ओढणी वापरत नाही त्यामुळे काही लक्षात येत नाही मला. पण ओढणी मटेरियल सगळं सॉफ्ट आहे, कॉटनचंच आहे. एकसारखे बोट नेक शिवून टाकले. फक्त पहिला जो व्हाईट घातला त्याचा तेवढा गोल होता. आता दुसरे 2 आहेत त्याचं काय करून ठेवती बाई माहित नाही. उद्योग इतकी कमी बोलती ती बाई, इतकी कमी बोलती म्हणजे मी तिच्याशी जर 10 वाक्य बोलले तर ती त्याच्यावर फक्त एवढं उत्तर देते. सो मी आली आता इकडे घरी आणि आता ऐकलं का माझ्या एक गांधूळ झालेली पुसती. सो नाश्ता नाही डिनरसाठी आज आहे इडली सांबर. सो मी ते खायला आलेली. काय ते काय हे काय हे काय छान छान आहे. बाबा
नाही का बरं? काय म्हणतो तो? अण्णा म्हणतो.